आता मेट्रो शहरातील बातम्यांचा वेगवान आढावा घेऊयात। येवला शहरातील SM ग्रुप यांनी सौराष्ट्रातील प्रसिद्ध सोमनाथ मंदिरातील शिवलिंग तर दुसऱ्या बाजूला अधियोगीचे विराट स्वरूप साकारले। विविध प्रकारच्या सजावटी, लाइटिंग इफेक्ट्स आणि भक्तिभाव जागवणाऱ्या ध्वनी प्रभावामुळे हा देखावा अधिकच आकर्षक झालाय। आज गणेशोत्सवाचा 6वा दिवस आहे। यातच लालबागच्या राजाच्या दर्शनाला भाविकांची मोठी गर्दी झाली आहे। 5 दिवसांच्या बाप्पाचं विसर्जन करून भाविकांची रीघ आता सार्वजनिक गणेश मंडळांच्या दर्शनाकडे वळली आहे। यवतमाळच्या वडगाव रोड येथील विश्वनाथ शेटे आणि त्यांच्या परिवाराकडून यंदा पर्यावरणपूरक गणेशोत्सव साजरा करण्यात आला। त्यांनी घरामध्ये आकर्षक आणि अनोखा देखावा साकारला असून त्यामध्ये वाहत्या नदीची निर्मिती करण्यात आली। या नदीच्या मध्यभागी गणपती बाप्पा गजराजावर विराजमान आहेत। छत्रपती संभाजीनगरमधील पैठण शहरात स्वामी राम माने यांनी आपल्या गौरी गणपती समोर जरांगे पाटलांचा देखावा सादर केला। जरांगे पाटलांचा आंतरवाली ते मुंबई आरक्षण यात्रा देखावा सादर करण्यात आलाय। ठाण्यातील न्यू ब्रह्मांडे येथील संतोष चव्हाण यांच्या घरी बाप्पासाठी सिद्धिविनायक मंदिराचा देखावा साकारलाय। सिद्धिविनायक रूपातील गणेश मूर्ती स्थापन केली असून नागरिक गणरायाचं दर्शन घेण्यासाठी येत आहेत। ठाण्यातील माजिवडा येथील विजय पाटील यांनी घरी बाप्पासमोर छत्रपती संभाजी महाराज यांचा देखावा साकारलाय। तर हा देखावा जिवंत करण्याचा प्रयत्न करण्यात आलाय। यामुळे नागरिक हा देखावा पाहण्यासाठी पाटील यांच्या घरी गर्दी करत आहेत। ऐरोलीत लोकमान्य सेवा समिती सार्वजनिक गणेशोत्सव मंडळातर्फे हिंदवी स्वराज्याचा इतिहास सांगणारा भव्य देखावा साकारण्यात आलाय। छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास, माहिती महाराजांचं शौर्य याची माहिती या देखाव्याच्या माध्यमातून देण्याचा प्रयत्न करण्यात आलाय। येवल्यात ओमकार धर्मरक्षक ग्रुप या मंडळानं पंढरपूर येथील श्री विठ्ठल रखुमाई मंदिराचा देखावा उभारलाय। पंढरपूरच्या मंदिराची जणू प्रत्यक्ष प्रतिकृती उभी केली आहे। ज्ञानोबा तुकारामच्या जयघोषानं वातावरण भरून गेले तर गणेश भक्तांची या ठिकाणी तुफान गर्दी होते। भारतातील महत्त्वपूर्ण नागपूर खनिजावरील संशोधनासाठी राष्ट्रसंत तुकडोजी महाराज विद्यापीठाला मध्यवर्ती केंद्र म्हणून मान्यता प्राप्त झाली आहे। तर मुंबई येथील सेंटर ऑफ एक्सलन्सच्या विद्यापीठाच्या माध्यमातून भूगर्भशास्त्र विभागामध्ये खनिजांवरील संशोधन केलं जाईल। वाशी टोल नाक्यावर मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी झाली आहे। मुंबईला जाणाऱ्या लेनवर वाहतूक कोंडी झाली असून वाशी टोल नाक्याजवळ 2 ते 3 किलोमीटरपर्यंत वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्यात। मुंबईला निघालेल्या चाकरमानांना वाहतूक कोंडीचा मोठा फटका बसलाय। नाशिकमधून काही पिकअप गाड्या मुंबईच्या दिशेने रवाना झाल्यात। मुंबईत मराठा आंदोलनात सहभागी झालेल्या मराठा बांधवांसाठी खाण्यापिण्याच्या वस्तू घेऊन मुंबईत येत आहेत। मराठा आंदोलकांनी फॅशन स्ट्रीटवर गाड्यांसमोर ठिय्या मांडलाय। फॅशन स्ट्रीटवर मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी झाली आहे। स्ट्रीटवर वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या आहेत। सप्टेंबरमध्ये 15 दिवस बँका बंद राहणार आहेत। RBI कॅलेंडरनुसार 4 रविवार आणि 2 शनिवार वगळता वेगवेगळ्या ठिकाणी बँका 9 दिवस बंद असतील। CSMT स्थानकाकडे जाणारे सर्व मार्ग आज बंद राहणार आहेत। आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर वाहतुकीत बदल करण्याचा निर्णय घेतलाय। आझाद मैदानाबाहेरील मार्गही बंद असेल। 2 दिवसांपासून बंद असलेला फ्रीवे मात्र आज वाहतुकीसाठी खुला झालाय। नागपुरात नवी वाहनं खरेदी करणाऱ्यांची संख्या झपाट्यानं वाढते। गेल्या 2.5 वर्षात जवळपास 70,000 नवीन वाहनं खरेदी करण्यात आली आहेत। HSRP अनिवार्य केल्यामुळे अनेकांनी जुनी वाहनं भंगारात काढून नवीन वाहन खरेदीला पसंती दिली आहे। वाहन विक्रीतील ही वाढ स्थानिक अर्थव्यवस्थेला गती देणारी ठरली आहे। नागपूरसारख्या वाढत्या शहरात ही परिस्थिती आर्थिकदृष्ट्या सकारात्मक मानली जाते। अफगाणिस्तानात 6.3 रिश्टर स्केलचा भूकंप झालाय। भूकंपात 20 जणांचा मृत्यू झालाय तर 115 जण जखमी झालेत। या भूकंपाचे धक्के पाकिस्तानातील इस्लामाबाद आणि आबोटाबाद पर्यंत पोहोचले।